सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण बारामती येथे जे कृषी प्रदर्शन झालं होतं तेथे पशूंचं प्रदर्शन भरलं होतं. तर या पशु प्रदर्शनमध्ये जातिवंत प्रकारचे जनावरं इथं बघायला मिळतात आणि इथं जी जनावरं आहेत तर ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जनावरं इथं दाखवण्यात आलेली होते. आणि इथं खिलार बैलांचं पण प्रदर्शन मांडलेलं होतं. तर या प्रदर्शनमध्ये ह्या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मिळालेली आहे. तर हा जो घोडा आहे तर त्या घोड्याला हे मिळालेली बक्षीस आहेत आणि घोड्याचेसुद्धा चांगल्या प्रकारच्या जाती इथं पाहायला मिळतात. आणि हे घोड्याचे मालक आहेत, त्यांचे पत्ता, फोन नंबर वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि जे घोडा पालन करण्यासाठी जे हौशी लोक असतात तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर ह्या प्रदर्शनाला पुणे मुंबई ठिकाणाहून भरपूर लोक पाहायला आलेले होते. तर ह्या आता ज्या म्हशी आहेत त्या गवळाट म्हशी म्हणतात, गवळाऊ म्हशी म्हटल्या जातात. तर ह्या म्हशी आहेत आणि ह्या म्हशी दूध पण चांगल्या प्रकारे देतात. त्यांना पशुखाद्य कसं घातलं जातं, त्यांची पैदास कशी केली जाते, रेडकांचा संगोपन कसं केलं जातं त्याची सविस्तर माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिली जाते. आणि चांगल्या प्रकारचं जनावर कसं निर्माण करायचं ते शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. तर त्यासाठी त्याचे संगोपन कसं केलं पाहिजे त्याचीसुद्धा माहिती इथं तुम्हाला मिळते. आणि उत्कृष्ट अशा दर्जाची जातिवंत आणि जास्त दूध देणाऱ्या जातीची जनावरं इथं पाहायला मिळतात. तर ही जी जनावरं आहेत ती जनावरं अतिशय चांगल्या प्रकारची जोपासना केलेली आहे. त्यांची निगा व्यवस्थित ठेवलेली आहे, स्वच्छता व्यवस्थित ठेवलेली आहे. अशा चांगल्या शेतकऱ्यांची इथं ही जनावरं आलेली आहेत. तर ह्या जनावरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही जनावरे सध्या तरी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते शांतसुद्धा आहेत आणि दुधाला वगैरे चांगले आहेत. आता ही जी जनावरे पाहता तुम्ही तर ह्याच्यामध्ये ज्या म्हशी आहेत, बैल आहेत, गायी आहेत तर त्यांच्यासुद्धा भविष्यामध्ये चांगली जनावरं होणार आहेत. त्याच्यामुळं त्याचे जी जनावरं आहेत लहान असतानासुद्धा काय काळजी घ्यायची तर त्याचीसुद्धा इथं तुम्हाला माहिती मिळते. बारामती कृषी प्रदर्शनामध्ये हा एक चांगला विभाग होता आणि या विभागामध्ये चांगल्या प्रकारच्या जनावरांची उपलब्धता लोकांना पाहायला मिळाली. त्यामुळे लोकांना खूप समाधान वाटलं इथं याच्यामध्ये आलेले होते. आणि जनावरांच्या स्पर्धासुद्धा ठेवल्या होत्या इथं. तर इथं कुत्र्याच्या स्पर्धा असतील, बैलाच्या स्पर्धा असतील, परत म्हशींचे नंबर काढलेले होते. तर इथं सर्व प्रकारचे जे माहिती मिळते. आता हा लाल कंधारी मराठवाड्यातील ही जात आहे. तर ही जातसुद्धा मराठवाड्यामध्ये फेमस आहे आणि ह्या जातीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच लाल कंधारीचं दूध जे आहे ते दूधसुद्धा मोठ्या आवडीने खाल्लं जातं आणि त्याचे आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा सांगितले जातात. तर ह्या ज्या गायी आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यानंतर हे शेळीपालन आहे. शेळीपालनाविषयी सविस्तर माहितीसुद्धा इथं सांगितलेली आहे. तर ही लाल कंधारी जात आहे ती अतिशय चांगली आणि काटक आहे. आपल्या पाठीमागच्या व्हिडिओसुद्धा 20-25 मिनटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर ही सर्व बैल खिलार जातीचे बैल आहेत. तर हे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे जनावरं निर्मिती होणार आहे. तर त्यामुळं आत्तापासून कशी काळजी घ्यायची आणि इथं विक्रीसुद्धा केली जाते. ज्या हौशी लोकांना किंवा ज्यांना गरज आहे त्यांना अशा प्रकारचे जनावरे घेता येतात. सध्या आता ट्रॅक्टर आल्यामुळे जनावरांचं महत्त्व कमी केलेलं आहे लोकांनी. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि लोकांच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद.